तुमच्या पैशांना अजिबात बँकेत ठेवू नका. आपल्यातले बरेचसे जण त्यांचे पैसे बँकेत ठेवतात, पण बँक हळूहळू तुमचे पैसे खाऊन टाकत आहे. सगळ्यात मोठं खोटं जे बँक आपल्याला सांगतंय की आपले पैसे बँकेत ठेवून वाढतात, ग्रो होतात. खरं तर दरवर्षी आपले पैसे बँकेमध्ये ग्रो नाही होत आहेत, तर त्यांची व्हॅल्यू कमी होते. बँकेत तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवता, त्यातून तुम्हाला 2 ते 3% व्याज मिळतं. पण महागाई ही 7.5% वाढते आहे, म्हणजे दरवर्षी तुमचे पैसे 4 ते 5% कमी होत आहे. आणि जर असंच चालत राहिलं तर येणाऱ्या 10 वर्षात तुमच्या पैशांची व्हॅल्यू ही अर्धी होऊन जाईल. बघा, सेव्हिंग अकाउंट प्रमाणे तुमच्या आवडत्या FD मधून सुद्धा आपल्याला फक्त 5 ते 7% व्याज मिळतं. म्हणजे इथे सुद्धा तुमच्या पैशांची व्हॅल्यू 1 ते 2% कमीच होते आहे. म्हणजे इथे सुद्धा तुमचं नुकसानच होतंय. मग जर तुम्हाला तुमच्या पैशांना असंच वाया जाऊ द्यायचं नसेल आणि त्यांची व्हॅल्यू ही येणाऱ्या महागाईनुसार वाढवायची असेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे ॲसेट्स सांगेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची व्हॅल्यू खूप पटीने वाढवू शकता. बघा, ॲसेट्स ही एक अशी गोष्ट असते जी आपल्या अकाउंटमध्ये पैसे टाकते, काही काम न करता. यात फक्त एकच वेळा मेहनत लागते, ती पण ॲसेट्स तयार करताना. आणि मग त्यानंतर तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतील, तुम्हाला काहीही करावं नाही लागणार. नंबर 1, रिअल इस्टेट. बघा, रिअल इस्टेटने जितक्या लोकांना करोडपती बनवलंय तितकं अजून कोणीही नाही बनवलंय. रिअल इस्टेट ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी नेहमी वाढतच जाते. बघा, पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढते आणि अशात लोकांना राहण्यासाठी जागाची गरज आहे. त्यामुळे जागांची किंमत ही झपाट्याने वाढते आणि पुढे सुद्धा वाढतच जाणार आहे. म्हणजेच तुमची रिअल इस्टेटमध्ये केलेली पैशांची इन्व्हेस्टमेंट ही कधीही वाया जाणार नाही. आणि रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला त्यातून लगेचच रेंट मिळायला लागतं, काहीही न करता. आणि दिवसेंदिवस त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा वाढत जाते. मी तुम्हाला सांगितलं की महागाई ही 7% वाढती आहे, पण याचा तुमच्या रेंटल इन्कमवर काहीही परिणाम होणार नाही. कारण तुमची रेंटल इन्कम सुद्धा महागाईप्रमाणे वाढतच जाईल आणि यातून तुम्हाला लाईफ टाईम पॅसिव्ह इन्कम येत राहील. आणि यालाच म्हणतात ॲसेट्स, जिथे आपल्याला काहीही काम न करता पैसे मिळतात. बघा, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्हाला जमीन विकत घ्यायची आहे किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, रेसिडेंटल प्रॉपर्टी जसं की घर किंवा फ्लॅट विकत घेऊ नका. कारण यामध्ये कमर्शियल प्रॉपर्टीजच्या तुलनेत रेंटल इन्कम ही कमी असते. कमर्शियल प्रॉपर्टीजमधून तुम्हाला 3 पटीने जास्त रेंटल इन्कम मिळते. आणि जर तुम्ही जमीन विकत घेतली तर पुढे जाऊन तुम्ही त्यावर कमर्शियल कामासाठी बिल्डिंग सुद्धा बांधू शकता, घर सुद्धा बांधू शकता किंवा शेती सुद्धा करू शकता. तुम्हाला हवं ते तुम्ही जमिनीवर करू शकता. म्हणूनच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जमीन किंवा कमर्शियल प्रॉपर्टी मध्येच करा. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करताना लोकेशनचा विचार नक्की करा. पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी सगळ्यांकडे पैसे असतीलच असं नसतं. म्हणून तुम्ही कमी पैशात सुद्धा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ते कसं? तर REITच्या मदतीने. REIT म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. हे स्टॉक प्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असतं. हा ट्रस्ट म्युच्युअल फंड प्रमाणे काम करतो, जे तुमचे पैसे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात. इथे तुम्हाला रेंटल इन्कम ही डिव्हिडंडच्या रूपाने येत राहते आणि त्याचबरोबर तुमच्या REITची व्हॅल्यू सुद्धा ग्रो होत जाते. आणि ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा म्युच्युअल फंड प्रमाणे पूर्णपणे सेफ आहे. नंबर 2, स्टॉक्स. स्टॉक्स माझा फेवरेट ॲसेट्स आहे, जिथे मी माझे 90% पैसे इन्व्हेस्ट केले आहेत. जगातल्या खूप मोठ्या श्रीमंत व्यक्तींचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की मुकेश अंबानी कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात? रिलायन्स इंडस्ट्रीज, त्यांच्याच कंपनीमध्ये. आणि जर तुम्ही सुद्धा रिलायन्स कंपनीचे शेअर विकत घेतले तर तुमची वेल्थ सुद्धा त्याच गतीने ग्रो होईल जितक्या गतीने मुकेश अंबानींची होते. आणि मी हा शेअर फक्त उदाहरणासाठी घेतला होता. म्हणजेच तुम्ही ज्या कंपनीचे शेअर विकत घेणार त्या कंपनीची व्हॅल्यू ज्या गतीने वाढेल त्याच गतीने तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढेल. पण डायरेक्ट शेअर परचेस करण्यासाठी खूप डीप अभ्यासाची गरज लागते आणि तेवढा वेळ प्रत्येकाजवळ नसतो किंवा तेवढी समजही नसते. मग अशा लोकांसाठी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं दुसरं सेफ ऑप्शन आहे म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंड. इथे तुमचे पैसे 10 ते 12% ग्रो होतील, तुमच्या आवडत्या FD पेक्षा दुप्पटीने. तिसरा ॲसेट्स, बिझनेस. मित्रांनो, बिझनेस हे रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केटपेक्षा खूप जास्त चांगलं आणि सेफ ऑप्शन आहे. कारण इथे तुम्ही दुसऱ्यांवर नाही तर स्वतःवर डिपेंड असता. जर तुम्ही तुमच्या पैशांनी तुमच्यानुसार बिझनेस कराल तर इथून तुम्हाला खूप जास्त रिटर्न्स मिळतील, कारण इथे सगळा प्रॉफिट फक्त तुमचा असेल.
आणि बिझनेसमध्ये लोक सगळ्यात मोठी चूक ही करतात की सुरुवातीलाच ते अशा क्षेत्रातला बिझनेस करतात ज्यात त्यांना काही नॉलेज नसतं. ते खूप मोठं पाऊल उचलून घेतात आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतात. आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे जर त्यांचा बिझनेस चालला नाही तर त्यांना खूप मोठा लॉस होतो. मग त्यानंतर ते बिझनेस करण्याचा विचारही करत नाही. पण बिझनेस करायचं म्हटलं तर प्रॉफिट लॉस तर होतच राहील ना. म्हणून बिझनेस करताना नेहमी आधी स्टेप बाय स्टेप पावलं उचला. कमी इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात करा आणि त्या क्षेत्रातला बिझनेस निवडा ज्यात तुमची आवड असेल, तुमचा इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला नॉलेज असेल. उदाहरणासाठी सांगते, जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्ही शिवणकाम, ब्युटी पार्लर, केक मेकिंग अशा लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करू शकता ज्यात तुमचा इंटरेस्ट असेल आणि तुमची स्किल सुद्धा. आणि जर मेल असाल तर तुम्ही एखादं शॉप टाकू शकता, फार्मिंग करू शकता, गॅरेज खोलू शकता, असं कुठलाही काम ज्यात तुमची आवड आणि नॉलेज असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेस सुरू करताना असा विचार करू नका की यार हे खूप लहान काम आहे, हे माझ्या स्टँडर्डला शोभणार नाही, हे खूप खालचं काम आहे. जर तुम्हाला असा विचार येत असेल ना तर ते काम खालचं नाहीये, तुमचे विचार खालचे आहेत. म्हणून हे 3 असेट्स लक्षात ठेवा: रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट आणि बिझनेस. आणि तुमच्याकडे असे कोणते असेट्स आहेत ज्यातून तुम्ही मेहनत न करता पैसे कमवता? कमेंट करून नक्की सांगा, ज्यामुळे इतरांनाही असे असेट्स तयार करायला मदत होईल. धन्यवाद.